स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर आणि जिल्हाध्यक्ष श्याम अवताडे यांच्यामध्ये बुधवारी रात्री उशिरा शेगाव शहराजवळील जवळा बुद्रुक गावामध्ये राडा झाल्याचे पाहावयास मिळाले। पीक विमा मिळावा या संदर्भात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, मात्र कोर्टात अद्यापही केसेस दाखल नाहीत। शेतकऱ्यांना विविध आमिषे देऊन संघटनेला बदनाम करीत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष श्याम अवताडे यांनी विदर्भाध्यक्ष डिक्कर यांच्यावरती केला। त्यांची कार रात्री अडविली आणि शिवीगाळ करीत हल्ला केला। यामध्ये प्रशांत डिक्कर यांना बेदमपणे धुतले असल्याची माहिती मिळालेली आहे। यावेळी डिक्कर यांना पळता पळता भुई थोडी झाली होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी विदर्भ न्यूजला दिली। तक्रार शेगाव ग्रामीण पोलिसात देण्यात आलेली असून रात्री उशिरापर्यंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं। शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह अवताडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांनी केली। दुसरीकडे मात्र या घटनेला रात्रीच्या वेळेस बाईसोबत चॅटिंग करीत असल्याने हा हल्ला झाल्याचे समजते अशी ही माहिती मिळाली आहे। शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्यांच्या मागण्याच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 4 ऑक्टोबर रोजी शेगाव तालुक्याच्या आसूड मोर्चा तहसीलवर काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या प्रचार प्रसारासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे बुधवारी रात्री शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक या गावात दाखल झाले होते। तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष श्याम अवताडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली। त्यांनी लगेच जवळा बुद्रुक गावगाठीत तेथून जात असलेल्या प्रशांत डिक्कर यांची कार अडविली। त्यानंतर प्रचंड शिवीगाळ करीत शेतकऱ्यांचा पैसा परत कर अशी मागणी करीत बाचाबाची झाली। दरम्यान आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला, मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी तो स्वतःवर झेलला असे सांगित शेतकरी नेते रविकांत तुपकरांनीच आपल्यावर हल्ल्यासाठी गुंड पाठविल्याचे आरोप करणारी चित्रफीत प्रसारित केली। उल्लेखनीय म्हणजे प्रशांत डिक्कर आणि रविकांत तुपकर हे एकाच संघटनेमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत। हल्ला होताच डिक्कर यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला व कार घेऊन ते शेगावच्या दिशेने पसार झाले। मात्र घटनेला रात्रीच्या वेळेस बाईसोबत चॅटिंग करीत असल्याने हा हल्ला झाल्याचे समजते। शिवाय तुपकर व डिक्कर हे दोन्ही नेते आंदोलन करतात त्यावेळी शेतकरी उपासमारी झाला, त्याच्या मालाला भाव नाही, नापिकी झाली हे मुद्दे उचलून धरतात। तर ज्या शेतकऱ्यांच्या जवळ पैसे नाही तोच शेतकरी या नेत्यांना फिरण्याकरिता वर्गणी करून 4 चाकी वाहन भेटवस्तू कसा देऊ शकतो हेही समजणे गरजेचे झाले आहे। वर्षी शेगाव तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये त्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी 4 ऑक्टोबर रोजी शेगाव तहसील कार्यालयावर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्याच मोर्चाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता माझे सहकारी रोशन देशमुख आणि गोपाळ तायडे आम्ही तिघंजण जवळा बुजुर्गमध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी गेलो आणि माहिती देऊन त्या ठिकाणी त्या जवळा बुजुर्गमध्ये ग्रामपंचायत समोर परत येत असताना त्या ठिकाणी रविकांत तुपकरांनी श्याम अवताडेसह इतर 3 माणसं असे एकूण 4 माणसं आम्हाला मारण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले होते आणि त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी आमची गाडी अडवली आणि माझ्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यासोबत रोशन देशमुख त्यांनी सर्व ते वार स्वतःच्या अंगावर घेतले आणि खऱ्या अर्थानं या रविकांत तुपकरांनी संघटना मोडीत काढण्याची हे सुपारी घेतली का काय असा हा प्रश्न आता सर्वांच्या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। याची जे लोक आम्हाला मारण्याला आले त्यांची सर्वांची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।